हाय ऑल, माझं नाव अविनाश सिसोदे. मी ENG ग्रुप ऑफ कंपनीजचा चेअरमन म्हणून काम बघतो आणि E3 फॅक्टरी या ब्रँडचा प्रमोटर म्हणून मी आज तुमच्या समोर आलोय. आणि हा E3 टॉक्स हा अतिशय आपला वंडरफुल प्रोग्राम आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला इतका भरभरून तुम्ही प्रतिसाद देत आहात आणि सगळीकडे तुम्ही तुमच्या मित्रांना, रिलेटिव्हजला, फॅमिली मेंबर्सला यांना घेऊन दर शुक्रवारी सगळेजण तुम्ही वाट बघतात आणि लाईव्ह या प्रोग्राम मध्ये जॉईन होतात. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आणि E3 फॅक्टरी प्रस्तुत हा जो E3 टॉक्सचा प्रोग्राम आहे, बेसिकली हा क्रिएट करण्याच्या मागचं जे आपलं इंटेन्शन आहे, पर्पज आहे, हे एकदम क्लिअर आहे की जे उद्योजक आहे किंवा ज्यांना उद्योजकतेच्या क्षेत्रात प्रवेश करायचा आहे किंवा जे अगदी होममेकर्स आहेत, स्टुडंट्स आहेत, ह्या प्रत्येकाला यशस्वी होण्यासाठीची एम्पॉवरमेंट. माझ्या जीवनात बदल घडू शकतो, तो कसा, याच्यासाठीचा ऍक्सेस मिळणे. म्हणून आपण समाजातील देशभरातील प्रसिद्ध उद्योजकांना, सक्सेसफुल पीपलला, सोशल लीडर्सला, सेलिब्रिटीजला या E3 टॉक्स मध्ये बोलवतो. मी तुम्हा सगळ्यांचे त्रिवार धन्यवाद पुन्हा एकदा मानतो की दर शुक्रवारी तुम्ही सगळेजण 7 वाजायची वाट बघत असतात आणि ह्या कार्यक्रमाला खूप अल्पावधीत तुम्ही इतकं लोकप्रिय केलं आणि दिवसेंदिवस तुम्ही हे जास्तीत जास्त मंडळींपर्यंत पोहोचवत आहात. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. तुम्हाला माहितीच आहे, मागचा E3 टॉक्स एकदम जबरदस्त झाला. माझे गुरु आदरणीय श्री TR डुंगाजी हे मागच्या कार्यक्रमाला होते आणि 1 मिनिट सुद्धा वाया न जाता केव्हा वेळ संपली कुणालाच कळालं नाही. आजच्या पण या कार्यक्रमामध्ये अशाच एका जबरदस्त व्यक्तीला आपण घेऊन आलो आहोत. मागच्या कन्क्लुडिंग पार्ट मध्ये मी बोललोच होतो की माझे अतिशय आवडते, ज्यांच्याबद्दल मला बोलायला पण, त्यांच्या कामाबद्दल पण बोलायला मला मनापासून आवडतं, भावतं, एक डॉक्टर, पण सेवाभावी डॉक्टर. त्यानंतर इतरांच्या जीवनात बदल घडवण्याची अभिलाषा बाळगणारा आणि नुसते ते विचार मनात न ठेवणारा, पण खरोखर ते आपण म्हणतो ना, तो कॉन्सेप्ट एक्झिक्यूट करणारा डॉक्टर, उद्योजक, सेवक, पालक, अशा सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय व्यवस्थितपणे पार पाडणारी माझे मित्र आदरणीय श्री डॉक्टर रणजित जोशी, की जे नाशिक शहरामध्ये इन्फर्टिलिटी रिलेटेड त्यांचं मोठं हॉस्पिटल आहे आणि अनेक वर्षापासून ते या क्षेत्रात काम करतात आणि जगभरातून पेशंट्स त्यांच्याकडे या ट्रीटमेंटसाठी येतात. वेलकम डॉक्टर रणजित. सो थँक यू व्हेरी मच फॉर ॲक्सेप्टिंग आवर इन्व्हिटेशन अँड बीइंग हिअर. सो आय वेलकम यू and I hand it over the mic to you. थँक यू व्हेरी मच अविनाश सर. तुमच्याशी इंटरॅक्ट करताना, सगळ्या E3शी, सगळ्या एंटरप्रेनर्सशी इंटरॅक्ट करताना कायमच आनंद वाटतो आणि आपलं रिलेशन एका वेगळ्याच पातळीवरचं आहे. पण जसं मी E3 जॉईन केलं, E3 केलं, तेव्हापासून बरेच जण मला भेटले, बरेच जणांकडनं बरंच काही शिकायला मिळालं आणि एक वेगळ्याच डायमेन्शनला माणूस जातो. आणि जसं मी आपल्या 4थ्या का 5व्या E3च्या सेशनला तुम्हाला म्हटलं होतं, तसं आज मला सगळ्यांसमोर परत म्हणावंसं वाटतं की E3 सारखा कोर्स जो आहे हा 10वीच्या आधी व्हायला पाहिजे. म्हणजे मग लोकांना जे काही आपण शिकतो किंवा जे काही आपण अप्लाइड सायन्सेस आले, की नुसतं सायन्स शिकू नका, तर तुम्ही अप्लाय करा आणि अप्लाय करताना तुम्हाला काय क्रेडेन्शियल्स किंवा काय संदर्भ आहेत, हे ॲट्रिब्यूट जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा आपण शिकतानाच त्या दृष्टीने शिकू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे E3 फॅक्टरी
हा एक फार सुंदर उपक्रम आहे आणि त्याच्यातून हे नॉलेज आणि हे संदर्भ जर पोचले आणि मुलं शिकताना, ग्रॅज्युएट होताना, कुठलंही सायन्स शिकताना त्यांनी ह्या दृष्टिकोनातून केलं तर मला वाटतं त्याचा जास्त फायदा होईल. आता जसं आपण मगाशी बोललो की थोडंसं माझ्याबद्दल बोलतो. एक माझी पार्श्वभूमी, मी मूळचा नाशिक. तुमच्याबद्दलच बोलायला बोलवलंय सर आज तुम्हाला कारण इतक्या कमी वयात यश मिळवलंय तुम्ही, त्यामुळे हे सगळ्या नवतरुणांसाठी तुमचं शेअरिंग खूप महत्वाचं आहे सर आज. प्लीज. थँक्यू. तर अगदी थोडक्यात सांगायचं, प्रवास तर मूळचा नाशिकचाच, बॉर्न अँड ब्रॉटअप. आई वडील डॉक्टर आहेत. आमचं मखमलवाद नाक्यावर एक आई वडिलांचं हॉस्पिटल आहे. पेठे हायस्कूलमधून 10वी झालो, RYK मधून 12वी झालो आणि मग मी मेडिकलला गेलो. मेडिकल MBBS झाल्यानंतर परत नाशिकला 1 वर्ष आलो, इंटर्नशिप केली आणि तेव्हा असं ठरवलं की इंग्लंडला जायचं. आणि असं वाटायचं की जे काही करायचं ते आपल्याला बेस्ट कॉलेजला, बेस्ट ठिकाणी केलं पाहिजे, कारण इफ यू गेट बेस्ट स्किल्स यू आर बेस्ट इक्विप्ड. आणि जसं सर्जरीमध्ये FRCS असतं तसं ऑब्स्टेटिक गायनेकॉलॉजीमध्ये किंवा स्त्रीरोग शास्त्रामध्ये MRCOG असतं. तर मग असं वडील म्हणाले की तू जाऊन MRCOG कर. 2 मिनिटं मला विचार आला की म्हटलं यांच्या अपेक्षा आपल्याकडनं जरा जास्तच आहेत की आपली पात्रता काय आणि एकदम लॉंग शॉट MRCOG मारायचं. पण त्यांच्या एनकरेजमेंटमुळे त्यांनी एक व्हिजन दाखवलं आणि मग इंग्लंडला गेलो, MRCOG केलं. साधारण 8 वर्ष तिथे होतो. 5 वर्ष मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. जसं आपल्या इथे 3 वर्ष MD करतात तसं तिथे मी 5 वर्ष MRCOG केलं. त्यानंतर इन्फर्टिलिटी किंवा प्रजनन शास्त्र ज्याला म्हणतो, IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी, त्या टेस्ट ट्यूब बेबीमध्ये 3 वर्ष सुपर स्पेशलायझेशन केलं. असं 8 वर्ष तिथे होतो. आणि जसं परदेशात गेलेल्या सगळ्यांच्या समोर एक चौफुली येते आयुष्यातले, क्रॉस रोड्स, तसे माझ्याही समोर आले की आता काय करायचं, इथे राहायचं की परत जायचं. आणि 1% लोक साधारण परत येतात, त्यात मी पडलो. आणि एक मूळ उद्देश असा होता की नाही, आपल्या आई वडिलांबरोबर राहायचं म्हणून परत यायचं. आणि मग मी 2004 साली परत आलो भारतात. भारतात आल्यावर IVF सुरू केलं. तेव्हा सुरुवातीला असं वाटायचं की IVFच्या ज्या टेस्ट ट्यूब बेबीच्या ट्रीटमेंट होतात त्या महिन्याला 10 टेस्ट ट्यूब बेबी व्हायला पाहिजे, असं तेव्हा एक व्हिजन होतं की 10 टेस्ट ट्यूब बेबी झाल्या म्हणजे एकदम आपण ज्याला बाबूराव मस्त आहे असं म्हणतो की विमान आता पटरीवर लागली, गाडी आली आहे, लाईफ सेट झालंय, प्रॅक्टिस चांगली चालली आहे, असं ते सगळं विजन होते. मग इथे आल्यानंतर काय झालं की टेस्ट ट्यूब बेबी ही ट्रीटमेंट आहे, ठीक आहे, पण जेव्हा आपण टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट पेशंटला सांगतो त्यावेळेला पेशंटच्या मनात काही त्याच्याबद्दलचे प्रश्न येतात. मग मला असं वाटलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत पेशंटला आपण टेस्टच सांगतो, कारण प्रत्येक पेशंट वेगळा असतो पण प्रश्न तेच असतात. मग एक दिवस असंच पेशंटशी बोलत होतो, टेबलवर बसले होते, लॅपटॉप आज जसं समोर आहे तसंच लॅपटॉप समोर होता, तो उघडला आणि त्याच्यातून वेबकॅम आपला चालू केला. आणि त्या पेशंटला टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय हे जेव्हा मी समजून सांगत होतो तेव्हा ते मी रेकॉर्ड केलं. आणि रेकॉर्ड केल्यावर मग मला असं लक्षात आलं की पुढच्या वेळेला पेशंट आला की त्याला बाहेरच ते ऐकवायचं, त्याला आतमध्ये येऊन मी सांगण्याची गरज नाही, कारण मी सांगणं म्हणजे इथे आपल्याला ऑटोमेशन येतं. मग त्याच्यामध्ये लक्षात आलं की काउन्सिलिंग हा जो पार्ट असतो तर काउन्सिलिंग पार्ट जेव्हा दोघं जण एकमेकांशी बोलतात तर समोरचा बोलत असताना तो जी इन्फॉर्मेशन आपण देतो ती इन्फॉर्मेशन आपण प्रोसेस करत असतो. त्याच्यामुळे आपल्या मनात त्याची इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग चालू असताना तो पुढची इन्फॉर्मेशन जी सांगतो ती गायब होते, की ती रजिस्टर होत नाही. आणि म्हणून इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंगमध्ये रिटेन्शन कोशंट जो आहे हा 60% आहे. 40% माहिती जातच नाही, कारण तुम्ही पहिलं वाक्य बोलला, मी त्याच्यावर विचार करतोय, मी विचार करत असताना तुम्ही दुसरं बोलला की ते दुसरं रजिस्टर होत नाही, कारण माय ब्रेन इज बिझी थिंकिंग अबाउट द फर्स्ट सेंटेन्स. आणि जिथे टाइम शॉर्ट असतो, जसं डॉक्टर समोर गेलोय किंवा एखाद्या अधिकाऱ्यासमोर गेलोय किंवा मास्तरांसमोर गेलोय, तर त्यावेळेला आपण अँक्शियस असतो की वेळ कमी आहे, डॉक्टर कमी वेळ बोलतात, मग पटापट तेवढे प्रश्न विचारून घ्या. घरी गेल्यावर मला विचारतील आई वडील, नवरा बायको की हे डॉक्टरांना विचारलं का, त्याच्याबद्दल काय म्हणाले.
सो पेशंटची जर मानसिकता आपण पाहिली तर पेशंट इज ऑलरेडी अँक्शियस आणि त्यामुळे त्याच्या ब्रेनमध्ये क्लॉगिंग होतं. मग असे ते व्हिडिओ एक व्हिडिओ करत 17 व्हिडिओज तयार झाले. सांगण्याचा मुद्दा माझा इथे असा आहे की जेव्हा तुम्ही पेशंट समोर किंवा तुमच्या कुठल्याही व्यवसायाच्या रिलेटेड कोणाशी बोलता त्यावेळेला आपण जी इन्फॉर्मेशन डिलिव्हरी देतो त्या इन्फॉर्मेशन डिलिव्हरीची क्लॅरिटी आपण जास्तीत जास्त जर ठेवली तर त्या माणसाला त्याचा फायदा होतो. हेच प्रिन्सिपल एका बिझनेसमध्ये अप्लाय होतं की एक जण समजा आला, त्याला माहिती मला मोबाईल घ्यायचा आहे. मग आपण बघतो की एक पर्टिक्युलर सेल्समन येतो, तो सांगतो सर तुमचं बजेट किती आहे, तुमचं हे काय आहे. काही वेळेला ते विचारण्याची पद्धत व्यवस्थित नसली तर ते इन्सल्टिंग वाटतं की अरे Correct. तुमचं बजेट काय विचारतो, माझ्या कोणी माहित नाही है ना, ज्याला आपण पुणेरी पद्धत म्हणतो. तर ह्या गोष्टी आपण ऑटोमेट करू शकतो की तुमचा सेल्समन हा जर चांगला असेल तर तो चांगलं बोलेल, चांगली माहिती देईल, कंपॅशनेट राहील. आणि दुसरा सेल्समन जर चांगला नसेल तर तो तेवढा इफेक्टिव्ह काम नाही करणार. सो जर सिस्टीम आपण ऑटोमेट केली आणि सिस्टीम ऑटोमेशन करताना समोरच्याला काय पाहिजे हे जर आपण केलं तर कंपॅशन म्हणजे जे आपलं एक संदर्भ आहे किंवा कंपॅशन पाहिजे समोरच्या करता, तर हा मुद्दा मला तिथे मांडायचा होता. मग असं मी माझी प्रॅक्टिस सुरू केली आणि मग लक्षात आलं की लोकांना IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी बद्दल म्हणजे नंतर आपण डिटेलमध्ये बोलू, पण बरेच प्रोसेस बद्दल काही शंका असतात किंवा काही रिझर्वेशन्स आहेत की IVF ही नवीन टेक्नॉलॉजी आहे, त्याचा खर्च खूप आहे, लाखांमध्ये जातो आणि 2-4 वेळा केलं तर एक 4-5 लाख खर्च होतो. 80% जणांना फायदा होतो, 20% जणांना नाही होत. आता हे जे 20% लोक तुमच्या समोर येऊन बसले की ज्यांनी 4-5 लाख रुपये खर्च केले तरी त्यांना नाही, तर ही फार मोठी समस्या त्यांच्या समोर होते. आणि दॅट इज वन मेन रिझन की दे डोंट टेक अप द टेक्नॉलॉजी. म्हणजे कुठली टेक्नॉलॉजी असेल तर ती ही त्या माणसाकरता उपयोगी पाहिजे, सक्सेसफुल पाहिजे, सोपी पाहिजे, स्वस्त पाहिजे. तर आय थिंक दिस इज व्हॉट वी शुड थिंक ॲज अ एंटरप्रेनर. एंटरप्रेनरचं कामच हे की टू मेक द टेक्नॉलॉजी मोर डायजेस्टेबल, मोर इझी, मोर ॲक्सेसेबल, लेस साईड इफेक्ट्स. म्हणजे मेडिसिनमध्ये ते साईड इफेक्टचा जास्त पार्ट येतो. आणि मग हे करण्याकरता तुम्हाला कंपॅशन पाहिजे. म्हणजे आपण पहिला मुद्दा जो पाहिला कंपॅशन आणि दुसरा मुद्दा ऍज अ जॉब ऑफ एंटरप्रेनर, तर वी कॅन लिंक दीज टू थिंग्स. तुमच्या कंपॅशन असेल तर तुम्ही त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आणि मग त्याचे प्रॉब्लेम तुमच्या समोर आले की तुम्ही इनोव्हेशन करता, तुम्ही सिस्टीम सुधारता, तुम्ही नवीन गोष्टी करता. तर असं मला वाटतं की म्हणजे एक डॉक्टर आणि एक हा जो प्लॅटफॉर्म आहे आपल्या एंटरप्रेनरचा, ह्याचं जर लिंकेज करायचं असेल तर मी माझ्या प्रॅक्टिस मधलं हे एक उदाहरण देऊ शकतो. मग मी म्हणतो ठीक आहे, खरंच आहे, माझ्यासमोर जर 4 पेशंट येऊन बसले की ज्यांनी 4-5 लाख रुपये खर्च केले आणि त्यांच्या हातात काही नाहीये, तर कुठल्याही सामान्य माणसाला रात्री झोप लागणार नाही. दॅट इज व्हेरी क्लिअर. इट इज इमोशनली व्हेरी डॉन्टिंग, इट इज पेनफुल. Success is always sweet. We have to achieve success on one side, there is no doubt about it. But at the same time, we have to mellow down or reduce the intensity of sorrow. किंवा त्यातला जो साईड डाऊन साईड आहे ती पण कमी करायला पाहिजे. बॅलन्स आहे, सक्सेसही वाढवायचं आणि हे पण कमी करायचं. मग अशा लक्षात आलं की ह्या लोकांना जे फेल्युअर्स आहेत त्यांना काय, सक्सेसफुल पेशंटला सामोरं जाणं खूप सोपं आहे कारण एव्हरीबडी इज हॅपी. फेल्युअर लोकांना सामोरं जाणं महत्वाचं आहे. त्यांचं सायकोलॉजिकली डाऊन असतात, त्यांचं फायनान्शियली डाऊन असतात, मॉरली डाऊन असतात. मग त्यात असं विचार केला की आपण इन्शुरन्स सारखं का नाही करावं, की समजा एक मॉडेल तयार केलं की 100 पेशंट दारातून आले. आता जर एखादं डॉक्टर म्हटलं की मी 100च्या 100 जणांना सक्सेस करेल किंवा प्रेग्नन्सी देईल किंवा बाळ होतील, तर तो काय खरं बोलत नाही, हे सरळ आहे. नाहीतर ते डॉक्टर असं म्हणायला लागलं की देव नाराज होईल. ते तसं नाही म्हणायचं. किंवा प्रॉब्ली यू आर ओव्हर प्रॉमिसिंग. एथिकल इज नॉट करेक्ट आणि इट्स नॉट लिगल आयदर. मग ठीक आहे, आपण म्हणू की भाऊ 70, 80, 90% जणांना मुलं होती. मग आता 10% जणांकरता आपण काय करणार. वी आर ऑलवेज हॅपी विथ आवर ग्लोरी, आवर सक्सेस, बट वी नेव्हर लुक ॲट आवर फेल्युअर किंवा त्या फेल्युअरला सामोरं कसं जायचं. तर हा पण एक मला वाटतं जेव्हा जो काही व्यवसाय किंवा उद्योग आपण करू
तर वी हॅव टू मेक प्रोव्हिजन्स ऑफ टॅकलिंग द फेल्युअर्स. हा एक खूप महत्वाचा आणि खूप महत्वाचा पार्ट आहे. आपण पहिल्या मुद्द्याशी लिंक करू शकतो की तुम्हाला जर कम्पॅशन असेल येणाऱ्या माणसाशी, तर त्या कम्पॅशन मधून तुम्ही म्हणाल यार नाही तुला मोबाईल मी विकला, तो खरंच खराब झाला, आज मर्सिडीज खराब होऊ शकते, मोबाईलही होईल, पण त्याच्याकरता काय करेल, नाही माझ्याकरता वेगळं डेस्क आहे. म्हणजे विकत घेताना 10 मिनिटं आणि रिप्लेस करायला 1 तास, असं जर एखाद्या दुकानात असेल तर ते उलट करायला किंवा ह्याला गेलं की त्याला प्रायोरिटी द्यायला पाहिजे, सर्व्हिस. आणि दॅट अगेन कम्स आउट विथ कम्पॅशन. की ठीक आहे, आज जे 3 वेळा अटेम्प्ट करायचे किंवा ज्याला आम्ही आमच्या भाषेत 3 सायकल्स म्हणतो किंवा 3 अटेम्प्ट म्हणतो IVF चे, तर हे 3 वेळा करायला नॅशनल ऍव्हरेज कॉस्ट जो आहे तो 4.5 ते 5 लाख रुपये. तो आम्ही रिड्यूस केला. ते मी बोलतो कसा रिड्यूस केला, तो 3 लाखावर आणला. की आपण एक सिच्युएशन धरू की 100 जणांनी 3 लाख रुपये भरले, कोणाला मध्ये झालं, कोणाला दुसऱ्यात झालं, कोणाला तिसऱ्यात झालं. असं सध्याची सरासरी ही 78%, म्हणजे आपण 80% धरू तर 78% जणांना बाळ होतं, पण 22% नाही होत. हॅपीच आहेत, ते म्हणतात डॉक्टर चांगलेच आहेत, पण 22% मग 22 अर्धे पैसे परत दिले जातात. म्हणजे त्यांचा फायनान्शियल जो लॉस आहे किंवा फायनान्शियल जो बर्डन आहे तिथे कुठेतरी सपोर्ट मिळतो. हे कोण देत पैसे? डॉक्टर नाही देत, हे दुसरे पेशंट देतात की जे सक्सेसफुल आहेत. त्यांचं पहिल्या किंवा दुसऱ्या सायकलला यशस्वी होऊन गेले त्यांच्या, म्हणजे दिस इज लाईक इन्शुरन्स. ऍब्सोल्युटली, इट इज इन्शुरन्स. आणि हेच आहे ना की आज इन्फर्टिलिटी मध्ये कुठलाच इन्शुरन्स नाही. हो, नाहीये, खरंच आहे. हा, म्हणजे आज कुठले इन्शुरन्सचं प्रॉडक्ट आपण पाहिलं तर ते म्हणतात आम्ही इन्फर्टिलिटी नाही कव्हर करत. मी विचार केला की व्हॉट इज इन्शुरन्स? इन्शुरन्स इज नथिंग बट अ ग्रुप कमर्शियल ऍक्टिव्हिटी. लकी पीपल सबसिडाइज अनलकी. आपण ऍक्सिडेंट इन्शुरन्स काढतो. हु इज लकी? त्याचा वर्षभरात ऍक्सिडेंट होत नाही तो लकी. ज्याचा ऍक्सिडेंट होतो तो अनलकी. मध्ये कसं की ज्याला मूल होतं तो लकी, ज्याला तो अनलकी. मग ते करून त्यांना ते सक्सेसफुल पीपल सबसिडाइज करतात. म्हणजे इथे एक मेजर डिफरन्सिएशन काय होतं की कॉस्ट ऑफ फेल्युअर इज लो आणि व्हॅल्यू ऑफ सक्सेस इज व्हेरी हाय. तर हे जेव्हा आपण एक एंटरप्रेनर म्हणून बघतो ह्या गोष्टीकडे, तर ह्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे किंवा ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि मग असा तो प्रोग्राम सुरू झाला. मग ते लोकांना पटायला लागलं, कारण त्यांना पाहिजे तेच होतं की नाही मिळालं तर अर्धे परत मिळतात. देर आर डिफरंट व्ह्यूज. काही म्हणतात की अरे डॉक्टर परत देतो ह्याचा अर्थ त्याचा कॉन्फिडन्स आहे. सो ज्यांना पैशाचं महत्व होतं ते लोक इकॉनॉमी बघायचे, ज्यांना क्वालिटीचं महत्व होतं ते त्याच्यातला कॉन्फिडन्स बघायचे. मग असं करून ते एकाला एक करत तो प्रोग्राम वाढत गेला. आणि मग असं झालं की माझे बरेच मित्र गायनेकोलॉजिस्ट दुसऱ्या गावांमधले भेटायचे कॉन्फरन्सेसमध्ये इथे तिथे. आणि त्यांना जेव्हा हे असं कळलं तेव्हा पहिले 2 वर्ष ते स्केप्टिकल होते की हे इतकं कमी पैशात परत पैसे देणं, डॉक्टरनी पैसे देणं, ही तर कन्सेप्टच लोकांना नाहीये. सो दॅट इज अ ग्राउंड ब्रेकिंग. यू कॅन से की यू कॅन टेक समथिंग विच इज अनकन्व्हेन्शनल. म्हणजे हे पण एक डिस्टिंक्शन आपण म्हणू शकतो की डुईंग समथिंग अनकन्व्हेन्शनल. आणि हे खूप, मी इंटरप्ट करतो सर इथे तुम्हाला, खूप मोठं सूत्र आहे तुम्ही जे बोललात ना की ते कन्व्हेन्शनल मेथड सगळेजण तीच अडॉप्ट करत असतात. मीन्स समथिंग इनोव्हेटिव्ह, व्हॉट यू ब्रिंग फोर्थ इज समथिंग इनोव्हेटिव्ह. वहिवाटीपेक्षा वेगळं काहीतरी आणलं तुम्ही. आणि जे कम्पॅशन मध्ये तो खूप मोठी गोष्ट. तेच म्हणणार होतो की कन्व्हेन्शनल काय, तर कन्व्हेन्शनल म्हणजे माझे बाकीचे डॉक्टर मित्र काय करतात ते जनरली जे करतात दॅट इज कन्व्हेन्शनल. करेक्ट. किंवा ते रीतिरिवाज म्हणतो. आपण जर पेशंटच्या कम्पॅशन मधून बघितलं तर मला नाही फायदा झाला, माझं जे आज आर्थिक परिस्थिती आहे की तेलही गेलं तूपही गेलं हाती काही नाही झाले, फायदाही नाही झाला, तर मला कुठेतरी सपोर्ट मिळाला तर माझं मी लोन घेतलंय, मी शेती विकली आहे, मी दागिने विकले, कुठेतरी मला सपोर्ट मिळेल. दिस
again comes from the compassion to the person who is sitting in front of you. So I think we can link so many things to the compassion. म्हणजे जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं मला असं वाटतं की हा एक महत्वाचं सूत्र की कंपॅशनेट, की तुम्हाला त्याच्या शूज मध्ये बघा, यू सी हिम इन हिज शूज अँड देन यू डिझाईन युअर ऑर्गनायझेशन, यू डिझाईन युअर सिस्टीम्स, यू डिझाईन युअर बिझनेस. मग त्याच्यातून ज्या गोष्टीला उत्तर नाही तिथे इनोव्हेशन येतं, तिथे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी येते, त्याच्याबद्दल आपण बोलू. मग असं करत सुरुवातीला सगळेजण भेटले, म्हणे ते हे काही शक्यच नाही, असं कोणी पैसे परत देतं का, एवढ्या कमी पैशात होतं का. मग 2 वर्ष देवर वॉचिंग मी. आणि मग 2 वर्षांनी एक मित्र आला, तो म्हणाला, अरे तुझं वजन काही कमी नाही झालं, तू आहे तेवढाच जाड आहे. म्हटलं व्हॉट यू मीन बाय दॅट. तो म्हणे मला वाटलं की तू असला प्रोग्राम केला तू भिकेला लागशील. म्हटलं नाही, माझ्या घरात 2 वेळा चूल अजूनही जळते, व्यवस्थित जळते, यू कॅन सी दॅट. माझ्या पोटाचा साईज काही कमी झाला नाही. मग देन ही केम टू द पॉइंट. हे म्हणे की अरे हे तर इनोव्हेटिव्ह आहे आणि दिस विल गिव्ह मी एज इन माय मार्केट, इन माय सिटी, कारण बाकीचे लोक हे असं करत नाही. सो विल यू हेल्प मी स्टार्ट सिमिलर प्रोग्राम इन माय सिटी. म्हणजे ठीक आहे, आपण जॉईंट व्हेंचर करू, कोलॅबरेशन मध्ये करू. मग असं करत 1, 2 नाशिक, मग सुरुवातीला मालेगाव, मग पुणा, मग मुंबई, मग ठाणा, मग अहमदाबाद, मग चेन्नई, मग नागालँड, मग त्यानंतर केनिया, मग नायजेरिया. असं ते वाढत 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 गेले. आणि मग त्याच्यातून काय सगळ्यांनाच फायदा झाला. पेशंट वर हॅपी, तिथला डॉक्टरही हॅपी, कारण तो बाकीच्या सेंटर्स पेक्षा काहीतरी चांगलं करतो. वी वर ऑल्सो बिझी. साधारण हे सगळं चक्र एक सेल्फ एम्प्लॉईड प्रमाणे चाललं टिल 2011. आणि ते नुसतंच माझ्या आयुष्यात खूप बिझी वर्ष असं नव्हतं, तर मला अविनाश सितोदे सारखे खूप चांगले व्यक्ती भेटले. आणि दॅट गेव मी अ टर्न. म्हणजे मला हे खूप ओपनली कन्फेस करायला आवडेल की मला पण हे ओपनली सांगायला आवडेल की मी आम्ही नवरा बायको तुमचे पेशंट म्हणून आलो. ओके, वी आल्सो सफरिंग, ओके, फ्रॉम दिस इन्फर्टिलिटी इश्यू. इतक्या साऱ्या डॉक्टर्स कडे गेलो, मुंबईला गेलो, पुण्याला गेलो, अनेक तज्ञांना भेटलो, अमुक सेलिब्रिटीला यांच्या ट्रीटमेंटने बाळा झालं, आणि 2 जणांचे सगळे रिपोर्ट्स 100% नॉर्मल, आणि तरी बेबी होत नाही. ओके, तर असं का, हे याचा पत्ताच कुणाला लागायचा. आणि सगळे डॉक्टर्स म्हणायचे की तुम्ही त्या 10% वाले आहात. त्या 10% असे असतात की त्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, पण माहित नाही अजून ते का नाही अशा 10%. तर तुम्ही त्या कॅटेगरीवाले आहात. आणि मग व्हेरी ऍक्सिडेंटली वी रीच टू यू. आणि त्याचा रिझल्ट आमच्या लक्षच्या रूपाने डेफिनेटली तो आहे. तिथनच मग आपली ओळख झाली खरं म्हणजे, ऍज अ पेशंट डॉक्टर अशी ओळख. आणि मग ती मैत्रीण, गाढ मैत्रीण तिचं रूपांतर झालं. म्हणजे मलाही आवडेल की मला असं सगळ्या इथरियन्सना आणि सगळ्या उद्योजकांना या प्लॅटफॉर्मवर सांगायला आवडेल की मी जेव्हा ते एकटा काम करायचो, धावपळ करायचो, तेव्हा अविनाश सर माझ्याकडे बघायचे आणि मला त्यांचा दृष्टिक्षेप कळत नव्हता, कारण मी त्या नदीच्या त्या बाजूला होतो. आणि मग ते सारखे बघायचे की अरे हा असं करतो. मग ही वॉज लुकिंग ॲट सम क्वालिटीज ऑफ एंटरप्रेनर, सम लॅक्युनेस, सम पिटफॉल्स, सम गुड थिंग्स, सम बॅड थिंग्स. आणि मला आठवतं की 9, 9:30, 10 वाजता ओपीडी संपली की एक दिवस अविनाश सरांनी मला फोन केला की तुम्ही आता चहा प्यायला या. म्हटलं हो, 9:30 वाजले रात्रीचे. त्यामुळे आता ते जेव्हा चहा प्या, काही पण करा, पण आपण भेटणार आहोत. त्यांनी मला काही प्रश्न विचारले की ज्याच्यानी मी खूप अनकम्फर्टेबल झालो. म्हटलं या प्रश्नांकडे मला उत्तरं नाही आहेत, हा एक अशी काय प्रश्न आहेत. आणि मग त्यांनी मला एकच सांगितलं की मी तुम्हाला एक आरसा दाखवतोय. आणि मग त्यानंतर मी E3 जॉईन केलं. आणि मग प्रश्नाची उत्तरं हळूहळू मला सापडायला लागली आणि त्याच्यातून बरेच चेंजेस झाले. आणि त्याच्यातून काय झालं की एक टीम बिल्डिंग झाली. जे टीम आधी मी एकटाच होतो, म्हणजे जे आपण एस क्वाड्रन म्हणतो तसं एम्प्लॉई टाईप होतो की मीच शिवाजी आणि बाकी सगळे मावळे. तर ह्या याच्यातून असं वाटलं की नाही, आपल्याला सगळेच शिवाजी पाहिजे, आपल्याला मावळे कोणीच नको. सो एव्हरीबडी, ज्याला आपण फ्लॅट सिस्टीम म्हणतो, की एका ऑर्गनायझेशनचे 2 प्रकार मानतात ना, एक पिरॅमिड सिस्टीम असते आणि एक फ्लॅट सिस्टीम असते. पिरॅमिड
मध्ये हायरार्की असते, बॉस असतो, वरचा असतो, खालचा असतो, सबऑर्डिनेट असतो. त्याच्यापेक्षा जर फ्लॅट असले तर सगळे समान. आणि हे साधारण अमेरिकेत बऱ्याच प्रमाणात वापरलं जातं. म्हणून तिथला सीईओ पण सेक्रेटरीच्या बाजूला बसतो, त्यांच्या ऑफिसला दारं ट्रान्सपरंट असतात, काचा असतात, सो एव्हरीबडी कॅन सी. सो इट इज मोर लाईक अ ओपन सिस्टम. मग अशी टीम बिल्ड झाली, टीम बिल्ड होऊन पुढे पुढे गेलो. आणि आता लॉकडाऊनच्या आधी किंवा गेल्या 2-3 वर्षापासूनचं जे आहे, मी जसं मगाशी सुरुवातीला सांगितलं की माझं एम होतं 10 सायकल्स पर मंथ करायचे. हा, ओके. आता ते रीच झालं 150 ते 150 सायकल नाशिकमध्ये. आणि म्हणजे ते साधारण आपण 250 सायकल म्हणूया. 250 सायकल होतात, 10च्या ऐवजी ते 250-250 झालं. पण दुसरं याच्यामध्ये काय झालं की टीम बिल्ड झाल्यामुळे, डेलिगेशन झाल्यामुळे वेळ मिळायला लागला आणि वर्किंग टाइम कमी झाला. म्हणजे मी जे सकाळी 7:30ला चालू करायचो ते रात्री 11:30 पर्यंत, ते आता 10-10:30, कधी 11ला ते 3-4 पर्यंत. मग ह्याच्या वेळेला मला एक खूप चांगलं वाक्य अविनाश सरांचं आठवतंय. जेव्हा काहीतरी वहिनी मी ते गप्पा मारत होतो, तर त्यांनी मॅडमला सांगितलं, सुवर्णा मॅडमला, की सुवर्णा, एंटरप्रेन्योर शुड बी फ्री. हे माझ्या अजूनही डोक्यात आहे. म्हणजे आपण कधी त्याच्यावर बोललो नाही, पण मला असं कळलं की फ्री म्हणजे यांनी काय करायचं, मजा मस्ती करायची. आणि नंतर लक्षात आलं की नाही, इट इज हिज जॉब टू टेक द ऑर्गनायझेशन ॲट अ डिफरंट लेवल, ॲट अ हायर लेवल, इनोव्हेट. मग त्या गोष्टीवर मी काम करायला लागलो की बुवा आता औषधं आहेत. मग मी एक फार्मा कंपनी सुरू केली. मग मी विचार केला की बुवा फार्मा मेडिसिन्स आपल्याला एवढे लाखो करोडो रुपयाचे मेडिसिन्स लागतात, मग ते आपणच का नाही बनवावे. मग मी त्या फार्मा कंपनीचा अभ्यास केला, मग त्याचे परमिशन्स बघितल्या, मग त्या सगळ्या आणि सुटसुटीत झाल्या. आज इलेक्ट्रॉनिकली खूप गोष्टी होतात, मग ते केलं. मग त्याच्यानी कॉस्ट सेव्हिंग झाली. मग त्यानंतर असं वाटलं की बऱ्याच गोष्टी इम्पोर्ट होतात की ज्या आमच्या कलेक्शनने दिले, किंवा गर्भ परत सोडायचे कॅथेटर्स आहेत, मग ते आपण का नाही बनवावे. मग मुंबईला काही लोकांशी गेलो, कम्युनिकेशन झालं, मग ते करायला लागलो. म्हणजे जी गोष्ट 2200-2400 रुपयाला मिळायची ती 550-600ला व्हायला लागली. सेम क्वालिटी, सेम सीई मार्क्स, सगळ्याच त्याच गोष्टी, बिकॉज दॅट वॉज चीपर, दॅट वॉज मेड इन इंडिया. आणि ह्या गोष्टींनी मग ती जो प्रोग्राम झाला तो एका बाजूला कॉस्ट कमी झाली, आणि मग त्याच्याच बरोबर होतं की दुसऱ्या बाजूला ती कॉस्ट एफिकसी व्हायला पाहिजे, म्हणजे तुमचं सक्सेस वाढला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही फ्री असता त्या वेळेमध्ये जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा मग जे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आले किंवा आमच्या फील्डमधले काही प्रॉब्लेम आले, मग त्याच्यावर काही नवीन केमिकल्स तयार झाले, नवीन हार्मोन्स तयार झाले, नवीन सर्जरीज प्लॅन झाल्या. आणि त्या मार्गदर्शनाखाली मग आता 2 पेटंटला आम्ही फाईल करतोय. सो दिस विल बी द फर्स्ट पेटंट फ्रॉम आवर कंट्री इन द फील्ड ऑफ IVF. म्हणजे मेडिकल फील्डमध्ये अशी खूप कमी पेटंट आहेत आपल्या देशातून. पण मला असं वाटतं की हा जो तुम्हाला वेळ मिळतो, आणि तो वेळ तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही टीम बिल्ड करता. टीम बिल्ड केल्यामुळे प्रत्येक जण प्रत्येक पेशंटला जास्त वेळ देऊ शकतो. तुम्ही त्यांना डेडिकेट केलं पाहिजे की नाव यू आर द फर्स्ट लाईन, देन यू आर इन चार्ज ऑफ दिस पेशंट. पेशंटलाही सांगायचं, तुम्ही डायरेक्ट त्यांना कम्युनिकेट करा. आणि ह्याच्याने मग तुमचे एफिशियन्सी वाढते, ऑर्गनायझेशनची क्वालिटी वाढते, आणि पेशंट सॅटिस्फॅक्शन वाढतं. कारण जेव्हा तुम्ही एकाच्या ऐवजी 10च्या ऐवजी 100 पेशंट बघायला लागतात, तुमची 24 तास 100 पट वाढत नाही, ते डिवाइड होत जातं. त्यामुळे अगेन दिस कम्स डाऊन टू कम्पॅशन, की असं नको व्हायला मी 200 किलोमीटरवरून आलो ते डॉक्टर 20 सेकंद पण नाही बोलले पाहिजे. हे मान्य आहे की त्याला औषध घ्यायला लागेल, त्याला गोळ्या घ्यायला लागतील, औषध कडू असतं, ऑपरेशन करायला लागेल, टाके दुखतील, पण तुम्ही जर सायकोलॉजिकली त्याला गिअर अप केलं तर ही विल बी इन अ मच बेटर पोझिशन टू फेस इट. हॉस्पिटलला येणं हे कधी चांगली गोष्ट नसते, पण कोणालाच आवडत नाही हॉस्पिटलला जाणं. पण वी हॅव टू मेक शुअर की व्हॉट एव्हर आपल्याकडे जो क्लायंट येतो किंवा आपल्याकडे जो व्यक्ती येतो, हाऊ दॅट फ्लो इज देअर, अँड दॅट विल कम फ्रॉम कम्पॅशन, फ्रॉम अंडरस्टँडिंग, फ्रॉम वी पुटिंग की माझा डॉक्टर माझ्याशी कसं बोलला पाहिजे, किंवा मी कुठल्या दुकानात गेल्यावर माझ्याशी कसं वागलं गेलं पाहिजे. आणि मग तिथे सिस्टीम्स आपण डेव्हलप करू शकतो. जर एखादा स्टाफ नाही बोलला व्यवस्थित, तर आपण त्या स्टाफला रागवायचं जस्ट बिकॉज वी पे हिम,
और ते विचारायचं की यार तुझं घरी बायकोशी भांडण झालंय का, किंवा त्याचं काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे का, किंवा त्याला काही हेल्थ इश्यूज आहेत का. सो दिस विल ऑल्सो अगेन कम इफ यू हॅव कम्पॅशन फॉर युअर स्टाफ. सो आय थिंक हे जे आपले सगळे क्रेडेन्शियल्स आहेत किंवा आपले डिस्टिंक्शन्स आहेत, तर हे जे आपण E3 मध्ये शिकतो की थिंकिंग लार्जर दॅन लाईफ, द फर्स्ट स्टेप इज थिंक ऑफ समबडी हु इज नेक्स्ट टू यू, और थिंक ऑफ समबडी हु इज इन फ्रंट ऑफ यू. आणि you can think for the society, you can think for the world, you can think for the universe. आणि पॉझिटिव्ह थॉट्स असले जे आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंगने मिळतात, युनिव्हर्स देतं, हे आपण बघितलं आहे, सिक्रेट मधून सिद्ध झालंय, करोडो लोक त्याला हे देतात. तर अशा एक एक गोष्टी मला वाटतं ज्या ज्या क्रेडेन्शियल्स आहेत त्या आपण आपल्या याच्यात वापरल्या की ते होत जातं. असा हा आतापर्यंतचा सगळा जर्नी आहे की एका बाजूला कॉस्ट, एका बाजूला ट्रेडिंगचा अनुभव, फार्मा कंपनी वगैरे सुरू करून, कारण फार्मा कंपनी सुरू करणे इज नथिंग बट ट्रेडिंग. मधले जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहेत, मार्केटिंग कॉस्ट आहेत, डिस्ट्रीब्युटर डीलरचे कॉस्ट आहेत, ते तुम्ही स्लॅश करताय. सो इट इज प्युअर मनी आकडे. पेटंट पर्यंत जाणं इज इनोव्हेशन, पण त्याच्याकरता वेळ पाहिजे. वेळ ह्याच्यातून मिळतो जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना कामाला संधी देता, जेव्हा दुसऱ्यांना स्पेस देता, तेव्हा देन दे फ्लरिश देअर. म्हणजे मला एक इन्सिडन्स शेअर करावंसं वाटतो की माझ्याबरोबर 5 गायनेकॉलॉजिस्ट हु आर वर्किंग विथ. ओके. मी एक दिवस असं म्हटलं की आपण असं करू की 2 वर्षांनी तुमचा पगार बंद करायचा. थोडे सर असं काय बोलताय तुम्ही, काय 2 वर्षांनी काय करणार आहात, हॉस्पिटल बंद करणार का काय. मी म्हटलं नाही, हॉस्पिटल बंद नाही करणार, पण तुम्ही संध्याकाळी, कारण जनरली वी फिनिश बाय 5:30 6 वाजेपर्यंत, म्हटलं संध्याकाळी तुम्ही सगळ्यांनी तुमची स्वतःची ओपीडी चालू करायची. आणि 2 वर्षात ती ओपीडी इतक्या लेवलपर्यंत जायला पाहिजे की तुम्हाला इथून मिळणारा पगार हा नगण्य वाटला पाहिजे. निग्लिजिबल. यू शुड अर्न सो मच फ्रॉम युअर ओपीडी. राईट. मग एका जी गायनेकॉलॉजिस्ट आहे तिचा नवरा डेंटिस्ट आहे, त्याचा रात्री फोन, म्हणे सर ही असं असं म्हणते ओपीडी चालू करायची, गाळा भाड्याने घ्या, हे खरंय का. म्हटलं हो खरंय. म्हणे सर मी तर माझ्या आयुष्यात माझ्या असिस्टंटला तिचं स्वतःचं करू दिलं नसतं, किंवा जर माझे असिस्टंट म्हणाले असते की मी माझी ओपीडी चालू करते किंवा माझं क्लिनिक चालू करते तर मी तिला काढून टाकलं असतं काम. तुम्ही असं उलट काय करताय. तू विचार कर की तुझी बायको गायनेकॉलॉजिस्ट झाली, तिचे आई वडील नातेवाईक, तू, एव्हरीबडी इज लुकिंग ॲट हर ॲज अ कन्सल्टंट. सो इज एव्हरीबडीज ड्रीम अँड विश टू बी अन इंडिपेंडंट कन्सल्टंट. म्हटलं तिने एम्प्लॉय म्हणून किती दिवस राहावं. मी जर तिच्या जागी असतो तर माझ्या आई वडिलांना वाटलं असतं ह्यानी नोकरी किती दिवस करावी, यांनी स्वतःच करावं, स्वतःचं त्याचं अस्तित्व असावं, स्वतःचं त्याचं क्लिनिक असावं, स्वतःचं नाव असावं, स्वतःचे पेशंट्स असावे. आणि म्हटलं तो एक फ्री हँड असतो. तुम्ही जेव्हा पेशंटशी इंटरॅक्ट करता, कोणाच्या आयुष्यात बदल झाला, तुम्हाला मजा येते. तो आनंद तुम्हाला दुसऱ्या कशातूनच मिळत नाही. तो म्हणे खरंय का. म्हटलं खरंय. मग तिथे ओपडी चालू केली, मग ती भाड्याने घेतली. मग आता हे 2 वर्षापूर्वी झालं, 6 महिन्यापूर्वी तिने स्वतःची घेतली. सो शी परचेस दॅट, आणि आय थिंक वी विल रीच आवर टार्गेट. आता हे लॉकडाऊन मुळे जरा थांबलं, नाहीतर म्हणजे पगार नगण्य होईल एवढ्या प्रत्येकाचं स्वतःचं प्रॅक्टिस चालेल. व्हेरी व्हेरी पॉवरफुल सर, व्हेरी पॉवरफुल स्टोरी. हा, युजली नाही तर तो एम्प्लॉई रिटेन्शन आणि ते याच्यावर सगळेजण शक्ती खर्च करतात. रिअली मीन्स इनोव्हेशन हा शब्द आहे ना, तुम्ही जगता. तुमच्या जे शेअरिंग सगळे, मलाही बऱ्याच साऱ्या गोष्टी यातल्या माहित नव्हत्या. ओके. हा, आणि सातत्याने नवीन नवीन करत असता. म्हणजे तुम्ही यू आर अप टू ऑलवेज, यू आर अप टू क्रिएटिंग समथिंग न्यू, समथिंग इनोव्हेटिव्ह. आणि आता तो वेळ पण मिळायला लागलाय ना. हो, हे तुमच्या तो वेळ मिळायला लागला. आणि मला हेही आठवतं, तुम्ही इतरी प्रोग्राम केला, त्यानंतर तुमच्या वाईफला, अपर्णा मॅडमला तुम्ही पाठवलं इत्रीला, आणि 2 जणांनी हा प्रोग्राम करून डेफिनेटली त्याचा सगळ्या फॅमिलीला, तुमच्या आजूबाजूच्यांना त्याचा बेनिफिट होतो. तुम्ही किती जणांना इत्री करायला सांगितलं. ओके. सो आय एम रिअली थँकफुल टू यू. इतक्या जीवनांमध्ये तुम्ही बदल घडवला. माझा प्रश्न असा आहे की
लंडन मध्ये जो तो तो जीवाचा आकांत करतो परदेशात जाण्यासाठी. ओके. आणि तुम्ही परदेशातनं इकडे पुन्हा नाशिकला आलात, भारतात आलात. काय होतं? व्हॉट वॉज द मोटिव्ह बिहाइंड दिस? आय थिंक म्हणजे लंडन आजही मला असं काही परक किंवा लांबचं वाटत नाही. माझे अनेक मित्र आहेत. मी वर्षातून एक 3-4 वेळा तरी तिथे जातो, कदाचित जास्त जातो. माझा मुलगा तिथे शिकतो. हो. आणि ते काय माझा एक मित्र आहे महादेव म्हणून. तर एक मेन हे होतं की आई वडिलांकरता बरोबर यायचं, कारण आई वडील इथे एकटेच असतात, बहीण असते ती कर्नाटकात असते. आई वडिलांबरोबर राहणं हा एक मूळ लहानपणापासूनचा एक संस्कार म्हणता येईल, किंवा हे होतं की नाही आपण आई वडिलांबरोबर नाही. आजही आम्ही सगळे बरोबरच राहतो, आई वडील, मुलं, बायको सगळे. सो आणि सेकंड थिंग इज की लंडनला जाणं किंवा लंडनची ऍक्सेसिबिलिटी हा मला वाटतं एक सायकोलॉजिकल बॅरियर आहे. खूप जणांमध्ये बघतो की तुम्ही काय आयुष्यात एकदाच लंडनला जायला पाहिजे असं काही नाही. यू कॅन गो. लंडनला जायला 11-12 तास लागतात. पुण्याला जायला 6 तास लागतात. माझा एक मित्र आहे, वॉज अ फ्रिक्वेंट फ्लायर. तो म्हणाला की लंडन सिम्पल, विमानात बसायचं, 2 पेग, एक जेवण, अर्धा सिनेमा, झोप, किती बाई येतेच उठवायला, सर लंडन आलं म्हणून. दुसरं असं की त्याच मित्रांनी मला सांगितलं की आय थिंक दिस वॉज 2002 और 2003च्या दरम्यानची गोष्ट होती, त्या आधी. आणि मी त्याला भेटायला गेलो, आम्ही गप्पा मारत होतो. मी म्हटलं आता काय आपल्या इथे प्रगती चालली आहे, आणि वन ऑफ द मापदंड असतो की नाशिकमध्ये मॅकडोनल्ड सुरू झालं. आणि मी म्हटलं नाशिक आता सुधारायला लागलंय, माझं चालेल IVF तिथे. आता नाशिकमध्ये बघ म्हटलं, परवा मॅकडोनल्ड सुरू झालं कॉलेज रोडला. तर त्यांनी खूप पॉवरफुल वाक्य बोललं. म्हणजे त्याचे 2 वाक्य माझ्या मनावर खूप बिंबवतात कायम. तर ते सांगतो, पण हा कॉन्टेक्स्ट म्हणून पहिलं सांगतो. तो म्हणे नाशिकला मॅकडोनल्ड विकलं जाणं इज अ गुड थिंग, पण वडापाव लंडन मध्ये विकणं मजा उसमे. तर मी म्हटलं की दॅट इज करेक्ट. म्हटलं असं आपण काहीतरी करू की नाशिक मधून ते सगळीकडे जायला पाहिजे. आणि तुम्हालाही माहिती की एवढ्या देशातून एवढे लोक येतात आणि टेक्नॉलॉजी जाते सगळीकडे. आपण लोकांना मदत करतोय. आता 4 महिन्यापूर्वी झांबियाहून 7 डॉक्टर्स आले होते ट्रेनिंगला. लॉकडाऊन संपलं की विल स्टार्ट इन झांबिया, कंबोडिया, व्हिएतनाम, तुर्कमेनिस्तान आणि तझकिस्तान, एवढ्या ठिकाणी सेंटर सुरू होतील. सो इट इज समथिंग वी आर डुईंग डिफरंट फॉर अदर्स. बहारीनला होतंय सुरू. म्हणजे आपल्या नाशिकमधून टेक्नॉलॉजी जाऊन, डॉक्टर्स जाऊन, लोक जाऊन तिथे काम करून त्यांना प्रेग्नंट करतात किंवा IVF ट्रीटमेंट करतात. सो इट्स अ थिंग ऑफ प्राईड. मजा येते. आणि त्याकरता मला त्याचं माझ्या त्या मित्राचं दुसरं वाक्य कायम हे होतं, म्हणतो की ऑलवेज रिमेंबर वन थिंग, की वेन यू आर थिंकिंग अबाउट इट, पीपल आर डुईंग इट. वेन यू आर थिंकिंग अबाउट इट, पीपल आर डुईंग इट. म्हणजे आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा बाकीचे लोक सुपर फास्ट आहेत. तुम्ही विचार करता तेव्हा ते ऑलरेडी त्याच्यावर ऍक्शन घेतलेली असते. सो यू आर फास्ट. आणि विचारच करत राहतं ना. बरं, ते विचारांचे असे एक रिसर्च डेटा मी वाचला होता की आपण म्हणतो माझ्या डोक्यात भारी आयडिया आली, ओके, आणि ती आयडिया खूप दिवस आपण डोक्यात घोळत बसतो. तर जेव्हा तुमच्या डोक्यात एखादी आयडिया येते तेव्हा ती जगभरात टोटल 52 जणांच्या डोक्यात आलेली असते. ओके. जो इम्प्लिमेंट आधी करतो तो यशस्वी होतो, तो पुढे जातो. गुड. ते म्हणतात ना की हॅव्हिंग अ गुड आयडिया इज 1%. इट इज 99%. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. दुसरा प्रश्न सर, तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. अच्छा. अपर्णा मॅडम किती वेळा होत्या? नाही, पहिलीच होती. हा, ते खूप सोपं झालंय. काय झालं माहिती का की गव्हर्नमेंट मेक्स यू.
की मी आपलं पेठे हायस्कूलमध्ये शिकलेला, मुलांची शाळा, त्यामुळे राईट. आणि ते टीनेज हॉर्मोन्स 10वीतून बाहेर पडलं की है ना, त्यामुळे आणि आमचं थोडं फॅमिली, तिचे वडील डॉक्टर, आई वडील डॉक्टर आहेत, माझे वी हॅड सम फॅमिली फ्रेंडशिप. सो ते जे पहिलीशी बोलायला लागल्यावर तिच्याशी सगळं झालं. आणि मग त्यानंतर ती इंजिनियर झाली, बीई झाली पुण्याला, मी एमबीबीएस झालो, तिने मास्टर्स इन हॉस्पिटल मॅनेजमेंट केलं, मी इंग्लंडला गेलो. पण ते आम्ही बरोबर राहिलो. त्यामुळे असं दुसरी तिसरीचा काही विचारच नव्हता. राईट राईट राईट. एक असतं ना की देर आर सर्टन सक्सेस हॅबिट्स. ओके, की व्हॉट आर युअर सक्सेस हॅबिट्स? 2-3 ऑफ देम इफ यू कॅन पॉइंट आउट. मला असं वाटतं ना की द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युशन टू माय सक्सेस इज माय लेझीनेस. सेम हिअर. नाही, खरंच आहे का त्याचं कारण म्हणजे आय डोंट नो, यू कॅन चूज टू डिलीट दिस लेटर ऑन, पण इट इज ट्रू. त्याचं कारण असं आहे की आयडिया येते आणि मग यार हे चांगलं आहे ना, तू कर ना. मग मी त्याला म्हणतो तू हा पार्ट कर, तू तो पार्ट कर, तू तो पार्ट कर. सो लेझीनेस इज अ मदर ऑफ इन्व्हेन्शन. माणसाला चालायचं नव्हतं म्हणून त्यांनी व्हील इन्व्हेंट केलं, की मी बसलो की ऑटोमॅटिक चालते. लेझीनेसने तुम्हाला सगळे सोप्या गोष्टी कशा होतील हा विचार जास्त आपण करतो, की हाऊ थिंग्स कॅन हॅपन ऑटोमॅटिकली, नाही का. कुठली गोष्ट आज आपण पाहिली तर मला घर बसल्या अमुक मिसळ, तमुक वडा, तमुक चिकन कसं मिळेल. सो लेझीनेस आय थिंक इज द बिगेस्ट मदर ऑफ इन्व्हेन्शन, असं मला वाटतं. कारण लेझीनेस जनरेट्स नीड, आणि नीड इज मदर ऑफ इन्व्हेन्शन. सो कमिंग ऑन अ सिरियस नोट, जे काही गोष्टी झाल्या आतापर्यंत, आय थिंक इट इज थिंकिंग दॅट व्हॉट इफ आय एम देअर ऑन द अदर साइड ऑफ द टेबल. की मी जर ह्या माणसाच्या जागी असतो, किंवा मी जर ह्या दुकानात हे विकायला गेलो, मला कसं गोष्टी व्हायला पाहिजे. मग त्या टेक्निकली असतील, त्या मेडिकल मिरॅकल्स असतील, त्या सर्व्हिस ओरिएंटेड असतील, त्या इकॉनॉमिक असतील, है ना. तर मग हा जर विचार केला, म्हणजे पुटिंग युअर सेल्फ इन समबडी एल्सेस शूज, आय थिंक हे मी आता 2दा-3दा बोलतोय, पण आय थिंक आय कॅनॉट एम्फसाइज इट इनफ, की तुम्ही जेव्हा ते विचार करता, कम्पॅशनेटली विचार करता, तेव्हा तुम्हाला गोष्टी सुचतात. हे असं व्हायला पाहिजे, किंवा हे, आणि छोट्या छोट्या गोष्टी केल्या, बेबी स्टेप्स घेतल्या. आपल्याला काही एकदम मोठं गोष्ट एका दिवसात सुरू करायची गरज नाही. सो वी स्टार्ट विथ स्टेप्स अँड इट स्टार्ट्स वर्किंग. येस येस. दुसरा एक विषय आपल्या दोघांमध्ये अजून एक कॉमन फॅक्टर आहे. जशी आपली बरीच सारी ते समदुःखी, समव्यसनी आणि समविचारींमध्ये पटकन होते. ओके, तर आपले असं त्याला म्हणतो ना, स्ट्रॉंग बॉडी बिल्ड असलेले, ऑलरेडी बिल्ड तसाच आहे बा, बनावटच तशी, असे असले जण आहोत. ओके, आणि माझ्या वजनाचं तर ठीक आहे, पण मला अशी एक अंदरकी खबर ऐसी मिली की तुमचं जे वजन वाढतं ते सातत्याने तुम्हाला पेढे आणि बर्फी खावी लागते बा. खरंय खरंय खरंय. आमचाही बेबी झाला, लग्न झाला, तुमच्या ते 3 याचं जे इन्शुरन्सचं पॅकेज तुम्ही आता बोलला थोड्या वेळापूर्वी, ते तसं पॅकेज आम्ही घेतलं होतं, आणि त्यातल्या पहिल्याच अटेम्प्टला असं आलं, got our own baby, both of our own baby. Okay, and great gift of. असं जे आपण एक टीम बिल्डिंगचं कमिटमेंट करतो, तसं मला वाटतं एक 7-8 वर्षापूर्वी जेव्हा अशी टीम बिल्ड व्हायला लागली होती, म्हणजे 2010 नंतर 2011ला मी E3 केलं, आणि त्यानंतर टीम बिल्ड व्हायला लागली, 12-13 पर्यंत चांगली टीम झाली. आणि तेव्हा असंच टीम मध्ये बोलताना एक दिवस म्हटलं की आता आपल्याला ना रोज वन हॅबिट वी डू इज फॉर द हेल्थ अँड सेफ्टी रिझन्स, आणि हे की 1:30 वाजता सगळेजण हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टर्स एका टेबलवर बसून जेवतात. प्रत्येक जण आपापला डबा उघडतं आणि विसरून जातं माझा डबा कुठला आहे, समोर जे काय ज्याला जे पाहिजे तो खातो. सो इट इज अ गुड बिल्डिंग विच डझंट टेक मोर दॅन 20 मिनिट्स, पण त्याच्याने खूप चांगलं वातावरण, थोडंसं रिलॅक्सेशन होतं. आणि असंच बोलताना असं ठरवलं की म्हटलं
आता ना आपल्याला रोज मिठाई खायची, बट वी डोंट वॉन्ट टू बाय इट. ओके विकत आणून नाही खायची. ओके. आणि गेले 4 वर्ष खरंच रोज खातोय. जुळ्यांची डबल खातो, कधी कधी एकदम 2-3 जणांना होतात. आणि Great. आय थिंक दॅट इज अ ह्यूज जॉय की मिठाईची गोडवा आहे ना तो कशालाच येत नाही. म्हणजे इट इज अनपॅरलल की Yeah. कोणाचा तरी सकाळी सकाळी व्हॉट्सअप येतो, आज यांचा वाढदिवस आहे, आज पहिला बर्थडे, आज फर्स्ट डे टू स्कूल, आज व्हिडिओ येतो, एबीसीडी म्हटलंय किंवा हे झालंय असं. नाही, आणि हा इन्फर्टिलिटी हा विषयच खूप अवघड आहे सर. त्याला कुटुंबातनच पहिले तर हे दिस कपल, ओके, दे डोंट वॉन्ट टू शेअर इट विथ अदर्स. इव्हन फॅमिलीत सुद्धा उशिरा सांगतात. काही जण खोटं बोलतात की अजून प्लॅनिंग चाललंय, अजून प्लॅनिंग चालतंय. अगदी घरात पॅरेंट्सला पण नाही शेअर करत, मग हळूच पॅरेंट्सला बोलतात. समाजात अजून जे मुलबाळ नसलेली जोडपी आहेत त्यांच्याकडे चांगल्या याच्याने नाही बघितलं जात की हळदी कुंकवाला न बोलवणे त्या महिलांना, इथपासूनच्या अनेक रीतिरिवाज आहेत. त्यामुळे दे फील आयसोलेटेड. आणि याचं प्रमाण पण वाढतंय. म्हणजे जसं पोल्युशन पासून इतर देर आर सो मेनी अदर फॅक्टर्स की जे तुम्ही तुमच्या याच्यात खूप छान सांगता, ते तुमच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही वर्णन पण केले त्या सगळ्या गोष्टी. तर हे पर्सेंटेज पण इन्फर्टिलिटीचं वाढतंय आणि ही एक समाजाची सोशल नीड झालेली. तर ती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने भरून काढतात. आणि माझ्या मते कम्पॅशन हा त्याचा सोर्स आहे. म्हणजे तो पाया जो आहे दॅट इज द कम्पॅशन. तुम्हाला ते आणायला नाही लागत सर, ते तुमच्यात आतून आहे, उपजत आहे. आणि यू आर व्हेरी ट्रू टू इट. तर हे आहे माझा स्वतःचा अनुभव. तुम्ही जे म्हटलं ना रोज गोड खायचं, मी आमचा लग्न झाल्या पासून मी किती जोडप्यांना काउन्सिल केलं फॉर दे हॅव्हिंग बेबी, की इट इज पॉसिबल. बघा बाबा, आम्हाला इतक्या वर्षानंतर होऊ शकतं, तर तुम्हाला का नाही होऊ शकत. तर असं एक करून किती जणांना काउन्सिल केलं. आणि मी काउन्सिल केलेलं तुमच्याकडे ट्रीटमेंट होऊन बाळ झालेले माझ्या मते 21-22 जण असतील आतापर्यंत, बरोबर, 9 वर्षामध्ये. आणि इट्स रिअली ग्रेट. म्हणजे मला पण हे जे काउन्सिलिंग करायला खूप आवडतं मला. आणि किती जण असे आहेत सर की मी फक्त त्यांना काही गोष्टी अशा सांगितल्या, ओके, तर पुन्हा फ्रॉम दॅट कम्पॅशन की अरे मला झालं तुला पण होऊ शकतं. आणि विदाऊट एनी मेडिकल ट्रीटमेंट त्याच्याने पण बेबी होऊ शकतं. म्हणजे तो एक मेंटल ब्लॉक जर निघून गेला. असे मी कमीत कमी 30-35 जण आहेत की मी ज्यांना काउन्सिल केलं त्यांना बेबी झालं. आणि तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही IVF नाही करायला सांगा. तुम्ही किती जण आहेत आता रिसेंटली यंगस्टर्सला पाठवतो 2 कपल्स, ओके, त्यांना जस्ट 1-2 months मेडिकेशन अँड गर्ल्स नाव, ओके. तर हे पॉसिबल आहे. आणि ती तुमच्याकडची एक सिस्टीम पण मला आवडते. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं तुम्ही थोडं या इन्फर्टिलिटी ह्या विषयावर बोलावं, किंवा एक छोटे छोटे जे हे असतात सिम्पल थिंग्स की ज्याच्याने ऍक्सेस मिळेल आपला हा प्रोग्राम बघणाऱ्यांना, ज्यांना मुलबाळ नाही अशांना यातनं बेनिफिट होईल असं काही मार्गदर्शन करा. हो, आता अविनाश सर तुम्ही खूप सारे मुद्दे मांडले आणि आपण प्रत्येक मुद्दा एक एक सेगमेंटलाइज करून बघू. म्हणजे तुम्ही इन्फॉर्मेशन बद्दल बोलला, तुम्ही सायकोलॉजी बद्दल बोलला, सोशल आस्पेक्ट बद्दल बोलला की लोक त्यांना अंडरमाइन करतात, तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट बद्दल बोलला की IVFच लागतं असं नाही, गोळ्यांनी पण होऊ शकतं, डाएटनी होऊ शकतं, सायकोलॉजिकल स्ट्रेस आहे ते दुसऱ्यांची कोणाशी शेअर करत नाही, स्वतःमध्येच ठेवतात, न्यूनगंड निर्माण होतो. तर हे वेगवेगळे मुद्दे आहेत. तर जस्ट आपल्या इज ऑफ डिस्कशन करता आपण हे सेगमेंटलाइज करू पार्ट बाय पार्ट. म्हणजे आपल्यालाही आणि जे ऐकणार आहेत त्यांनाही सोपं जाईल. आता इन्फर्टिलिटी बद्दल बोललं तर इन्फर्टिलिटी किंवा प्रेग्नन्सी होण्याकरता 4 गोष्टी लागतात. मी अगदी सोप्या भाषेत साध्या मराठीत सांगतोय. एक म्हणजे स्त्रीबीज, शुक्रजंतू, गर्भपिशवी आणि गर्भनलिका.
या चारही गोष्टींनी काम केलं की प्रेग्नन्सी होते. साधारण असं आहे की वर्ष दीड वर्ष ट्राय केलं की प्रेग्नन्सी व्हायला पाहिजे. समजा वर्ष दीड वर्ष करून प्रयत्न करून काही कॉन्ट्रासेप्शन वापरत नाहीत, रेग्युलर नवरा बायको बरोबर राहत आहेत, दे आर ट्राईंग, आणि नाही होते, तर देन आय थिंक दॅट्स अ टाइम की त्यांनी डॉक्टरला जाऊन भेटावं. आणि डॉक्टरला जाऊन भेटल्यावर 2 पार्टमध्ये प्रोसेस चालते. पहिल्या पार्टमध्ये तुम्ही हे 4 गोष्टी चेक करा. या 4 गोष्टीमध्ये कुठे प्रॉब्लेम आहे तो आयडेंटिफाय करा. आयडेंटिफाय केल्यानंतर तो ट्रीट करा. आता आयडेंटिफाय करणं हे खूप महत्वाचं असतं, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ट्रीटमेंटला गायडन्स किंवा मार्गदर्शन मिळतच नाही. नाहीतर मग ते आकाशात अंधारात गोळ्या मारल्यासारखं होतं. आता माहिती मिळाली की अनसर्टन्टी किंवा अननोन गोष्टी निघून जातात. त्यामुळे आपल्याला आपला स्ट्रेस किंवा आपली सायकोलॉजिकल भीती, कारण कुठल्याही अननोन गोष्टीची, जसं आपल्याला अंधारात भीती वाटते. अंधारात का भीती वाटते? कारण वी आर अननोन टू द सराउंडिंग. कुठे काय माहित नाही, कुठली दिशा आहे, कुठे काय ठेवलंय माहित नाही. सो सेम थिंग हॅपन्स की कुठल्याही गोष्टीबद्दल जर ज्ञान नसेल, अगदी त्याचं डॉक्टर की सारखं डिटेल ज्ञान पाहिजे अशातला भाग नाही, पण एक साधारण ओरिएंटेशन माहिती मिळाली की आपण इथे आहोत. जसं आपण गुगल मॅपवर पाहतो किंवा कुठल्या नकाशावर पाहतो, मी मुंबईहून पुण्याला चाललो तर मी आता कुठे, कुठलं गाव आलं, कुठलं स्टेशन गेलं. सो दॅट गिव्हज यू ओरिएंटेशन. आता हे सगळं डिटेलमध्ये जाऊन बोलण्याचा हा काही प्लॅटफॉर्म नाहीये, पण हे करण्याकरता मी काही व्हिडिओज तयार केले जे अगदी साध्या मराठीत आहेत. ते नंतर हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेट झालेत. तर ते युट्यूबवर आहेत. युट्यूबवर त्याचं आवर IVF एंजल्स किंवा रणजित जोशी म्हणून सर्च केलं तरी येतं, किंवा OUR आवर म्हणजे आपलं, जसं अविनाश सर म्हणाले की आपलं बाळ, लक्ष हे आमचं आहे. IVF एंजल्स, तर आवर IVF एंजल्स म्हणून सर्च केलं की ते युट्यूबवर येऊन जाईल. आय थिंक ते बरेच जणांना आवडतात, कारण ते साध्या मराठीत आहेत, त्याच्यात खूप मेडिकल भाषा नाहीये. आणि त्यानंतर दॅट गिव्हज यू सम इन्फॉर्मेशन. सो अविनाश सर, जर आपल्याला ही बेसिक इन्फॉर्मेशन मिळाली ना की बरंचसं स्ट्रेस किंवा टेन्शन निघून जातं. मग देन द सायकोलॉजिकल गेम. मग फर्टिलिटी विषयाबद्दलचे काही स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहेत किंवा त्याच्या बरोबरच्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. पण माणसाला अगदी ज्यांना 2-3 मुलं झाली आहेत आणि ठरवलं की अजून एक पाहिजे, त्यांना काय लगेच पहिल्या महिन्यात प्रेग्नन्सी राहत नाही. त्यांना 2-4 महिने 6 महिने लागतात किंवा लागू शकतात. तर ऍव्हरेज साधारण एक 7 ते 8% चान्स असतात. त्यामुळे उतावळेपणा करायची गरज नाही. फर्टिलिटी ट्रीटमेंट आज जगभर करतो, टेस्ट ट्यूब बेबी असू दे, त्याचा सक्सेस रेट 30-40% वर नाहीये. बाकी काय सक्सेस रेट अजून कमी आहे. त्यामुळे यू हॅव अ टेक्नॉलॉजी जशी IVF सारखी, विच हॅज अ सक्सेस रेट ऑफ 30 ते 40%. सो उरलेले 60-70% परत करायला लागणार आहे. दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट, आणि ड्युरेशन ऑफ इच अटेम्प्ट इज 1 month. कारण निसर्गानेच, म्हणून त्याला आपण मासिक पाळी म्हणतो, की दर महिन्याला येते ती. त्यामुळे तुम्हाला मल्टिपल अटेम्प्ट डुईंग ओव्हर मल्टिपल मंथ्स, ही आपल्या मनात तयारी ठेवायची. 6 महिने, वर्षभर ट्रीटमेंट लागेल. बरेचदा काय होतं की जोडप्याला स्वतःला प्रेशर येतं, त्यांच्यावर सोसायटी प्रेशर घालते. म्हणून आपलं मेंटल पोझिशनिंग चांगलं पाहिजे. ते एक सोपं उदाहरण देतो की मला इथून मुंबईला जायचं. नाव नाशिक टू मुंबई इज 180 किलोमीटर्स वॉट एव्हर. आणि मी जर ठरवलं की मी 200 किलोमीटर चालणार आहे, तर 180 किलोमीटरला मुंबई आली, आय एम हॅपी. बट इफ आय डिसाइड की आय विल वॉक ऑनली फॉर 150 किलोमीटर्स, आता मुंबई काय 150 किलोमीटरला येणार नाही, ती 180लाच राहील. मग 150 किलोमीटर नंतरचं प्रत्येक पाऊल हे अवघड जातं. बरोबर. पेनफुल. प्रत्येक पाऊल टाकताना अरे बापरे अजून आली नाही, हे म्हणजे ह्या 2 सिनारिओमध्ये फरक काय आहे? नाशिक जिथे आहे तिथेच आहे, मुंबई आहे तिथेच आहे, 180 किलोमीटर तेच आहे, त्याच्यात फरक नाहीये. फरक इज इन माय मेंटल पोझिशनिंग, की मी सुरुवात करताना माझी मानसिक तयारी काय ठेवली. म्हणजे जे तुमचं वाक्य आहे, लंबा चलने काय, वी हॅव टू थिंक अबाउट लंबा चलने का, राईट, प्रिपेअर फॉर द वर्स्ट. म्हणजे अशी बरेच म्हणी ह्या अनुभवातून आलेले आहेत. दुसरं एक गमतीशीर गोष्ट आहे, सत्य पण आहे, सायकोलॉजी पण आहे, पण आय वुड लाईक टू शेअर दॅट, आणि माझा स्वतःचाही अनुभव त्याच्याबरोबर जोडतो.
आणि थोडस काही लोकांना हसू येईल. सो आय होप दे एन्जॉय दिस. तर हे जेव्हा तुम्ही म्हणता की बाकीचे लोक विचारतात, खोदून खोदून विचारतात आणि वरून सल्ले देतात की तू हे तू ते कर, इथे आपल्याला सायकोलॉजी बघायची. सायकोलॉजिकली जर आपण पाहिलं तर देर आर 3 टाइप्स ऑफ इंटेलेक्च्युअल और IQ असलेले किंवा इमोशनल क्वेश्चन असलेले लोक असतात. IQ पेक्षा EQ इज अ बेटर वर्ड. सगळ्यात टॉपचे असतात ना, दे थिंक कन्सेप्च्युअली की बाबा एवढ्याशा मोबाईलवरून मी जगभर कसं बोलेल. मग कोणीतरी मोबाईल शोधला, मग सगळ्या जगाचं कल्याण झालं. ते एकदम सुपर ब्रेनचे लार्जर दॅन लाईफ लोक असतात. मीडिओकर जे असतात ते एकमेकांबद्दल बोलतात किंवा डिस्क्रिप्शन करतात की बाबा आज पाऊस पडला, हा रंग छान आहे, तुझा ड्रेस चांगला आहे, मॅच जिंकली, इलेक्शन हारले. जे लोअर IQ लोक असतात ते एकमेकांबद्दल बोलतात. तू काय, मी काय, तुझं किती कमवतो, तुझी गाडीचा ऍव्हरेज किती, माझ्याकडे त्याच मेक मॉडेलची गाडी पण माझा ऍव्हरेज जास्त आहे. So they want to say this is because they want to prove themselves to be positive. हे लोक 0 असतात, ते 0 असतात, पण त्यांचा इगो त्यांना सुपिरियर दाखवायला लावतो. त्यांना प्रूव्ह करायचं असतं की मी सुपिरियर आहे तुझ्यापेक्षा. मग आता 0ला तुम्ही पॉझिटिव्ह किंवा 0ला सुपिरियर कसं प्रूव्ह करणार? तर त्या बिरबलाच्या काठीसारखं आहे. If 0 is next to a negative, then 0 can be positive. Otherwise 0 cannot be positive. मग हा माणूस काय करतो, तो तुमच्यातलं निगेटिव्ह काढतो. बघा, सोसायटीमध्ये आपण 4 जणांशी बोलायला लागलो की एक जण असं पचकतो. मग तो तुमच्यात निगेटिव्ह काय, तो मला म्हणेल की आता मला 2 पोरं आहेत. ठीक आहे, तो म्हणेल हा रणजित तुला 2 पोरं ठीक आहे, पण तुझं वजन किती? रेस होता, तुला कळत नाही का? पोटाचं घेर काय, तर कमी कर, तर डाएट कर, तू एक काम कर, अमुक काढा पी, तमुक औषध घे, याला जाऊन भेट, त्याला कर. दिस इज व्हेरी कॉमन. किंवा ज्याला मूल नाही त्याला म्हणतो ठीक आहे तुझ्याकडे पैसा आहे, गाडी आहे, घोडा आहे, अमुक आहे, पण तुझ्या मूल नाही, काय उपयोग? नाही, एक टिपिकल डायलॉग असा आहे त्यांचा, कशाला हाय करतात तुम्ही नवरा बायको, तू किती जीवाला त्रास करून घेतो, म्हणजे त्याने नोकरी करू नये, व्यवसाय करू नये, त्याला म्हणजे कशाला हाय करतो, काय करायचंय तुला या पैशाचं, काय करायचंय, पोर नसो. म्हणजे दे वॉन्ट टू अंडरमाइन यू, दे वॉन्ट टू निगेटिव्ह इन यू. आता इथे जेव्हा असं येतं तेव्हा नॉर्मल रिएक्शन काय असते की आपण डिफेक्ट जातो, नाही नाही तसं नाही रे, मी वजन कमी करतोय, मी डाएट करतो, काल रात्री पोळी खाल्ली नाही, हे आमरस याच्यात 2दाच खाल्ला. त्या माणसाला त्याच्याशी इंटरेस्ट नाही, त्याला तुम्ही निगेटिव्ह आहात ह्याच्यात समाधान आहे. ही इज नॉट जेन्युइनली हेल्पिंग यू. जर तुम्ही म्हटलं की बरं तू मला सांग, मी तसं पाळतो, माझं वजन कमी होईल का, मला पोर होईल का, गॅरंटी घेतो का, जबाबदारी घेतो का, ही विल गो ऑन बॅकफूट. मग ज्या माणसाला तुमच्या निगेटिव्हिटीने बरं वाटतं, डिफेंड करून त्या लेवलला भांडण करू नका. कारण तो त्या लेवलला भांडायला माहीर असतो, तुम्ही हारता आणि घरी येऊन रडता. त्याला त्या लेवलला निगेटिव्हिटी द्या. पण सांगतो, मी काय डॉक्टरकीला गेल्यामुळे बरंच शिकावं लागलं आणि बायको गेली इंजिनिअरिंगला. आमचं ठरलं होतं 12वीत. आता 12वीत लग्न करायचं ठरलं म्हणजे मग मी 5 वर्ष मेडिसिन, त्यानंतर 5 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यानंतर 3 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन, सुपर स्पेशलायझेशन, असं मला 13 वर्ष शिकायचं होतं. बायको 4 वर्षात BE झाली, त्यानंतर 2 वर्षात MBA झाली. माझं 13 वर्ष, तिचं 6 वर्ष. त्यामुळे मग घरचे म्हणाले ठीक आहे, आता तू गेलाय इंग्लंडला, घरबीर आहे, नोकरी आहे, 2 वेळचं जीव शकतो, करून घ्या लग्न. आम्ही केलं. मग त्यानंतर माझं पूर्ण शिक्षण 6 वर्षाचं बाकी होतं. त्यामुळे देर वॉज नो क्वेश्चन ऑफ हॅव्हिंग बेबीज, कारण आय वॉज वरीड अबाउट थिसिस अँड रिसर्च आणि माझ्या परीक्षा हे ते. पण आम्ही लंडनला मराठी मंडळात वगैरे जायचो, आपल्या लोकांची भेटायचं सगळं. आणि तिथे पुण्याचे 2 आर्किटेक्ट होते, रिटायर्ड, आणि ते 20 वर्ष लंडनला राहिले तरी पुणेरीपणा काही गेला नव्हता त्यांचा. मग ते दरवेळेला मला विचारले, काय रणजित काही नाही, अजून लग्न झाली 4 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष. म्हटलं नाही काका, असं आहे ते, आपलं काहीतरी टाळायचं. आणि एव्हरी टाइम, कारण काय आता हे जुलै ऑगस्ट पासून गणपतीपासून जो सीझन सुरू होतो सगळ्या फंक्शन्सचा, तो फार ख्रिसमस न्यू इयर पार्टीपर्यंत चालतो. सो
एव्हरी 15-20 डेज कुठली तरी पार्टी असते, आज गणपतीची, उद्या हे. मग ते सारखं आपल्याला मला येऊन, तुला अजून कसं नाही, मग तू लंडनला ये ट्रीटमेंट घ्यायला, तू बर्मिंगहॅम जे नंबर 2चं गाव जिथे मी होतो, त्याच्यात काही फरक नाही, पण उगाच स्वतःचं शहाणपणा. मला तेव्हा हे लक्षात आलं की ह्यांना मी काय करतोय किंवा माझं काय कारण आहे ह्याच्यात इंटरेस्ट नाही. यांना इंटरेस्ट आहे की मला नाही. मग म्हणतं लेट मी मेक हिम हॅपी. एक दिवस सगळ्यांचीच विमानं उडली होती. मी म्हटलं, काका तुम्हाला खरं सांगू का, यावेळेला मी इंडियात गेलो होतो नाशिकला, आणि आम्ही एका ज्योतिषाकडे गेलो, त्यांना पत्रिका दाखवली, आणि त्या ज्योतिषाने सांगितलं की माझ्या आजोबांनी शेतामध्ये नाग मारला होता, म्हणून अजून 3 वर्ष जर मला मूल झालं तर माझे वडील जातील. आता हे गोपटे काका होते, आणि जेव्हा परांजपे आले तेव्हा परांजपेंना सांगितलं तू आजोबांनी गाय मारली होती. आणि देन द होल मराठी मंडळ वॉज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स की रणजीतच्या आजोबांनी गाय मारली होती का नाग मारला होता. आणि आय वॉज वॉचिंग दॅट डिबेट. मी मजे घेत होतो, म्हणजे इतके दिवस ते माझे मजे घेत होते. आय वॉज गेटिंग इट. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट की त्यांच्या खरं काही फरक नाही पडत. म्हणजे आय हॅव हिम सिन्स गेली 20 वर्षात मी परांजपेंना गोखलेंना भेटलोच नाही. दे डोंट हॅव एनी राईट टू डिस्टर्ब माय हॅपीनेस. गणपतीच्या किंवा नवरात्रीच्या किंवा दसऱ्याच्या मेळाव्याला किंवा पार्टीला जातोय तर मी मजा करायला जातोय. त्यांना आनंदात विरजण घालायचं त्यांना काहीच अधिकार नाही, आणि हा आपण लोकांना देतो कारण त्यांना महत्व देतो. सो हे जर आपण लोकांची सायकोलॉजी समजली की हा समोरचा कुठल्या याच्याने येतोय, मला ज्याला खरंच कंपॅशन आहे ना, तो गुपचूप एखाद्या डॉक्टरची कोणाची तरी अपॉइंटमेंट घेईल, तुमच्या घरातील कानात सांगेल उद्या सकाळी 11 वाजता तयार राहा, मी तुला घेऊन जाणार आहे. दॅट इज अ जेन्युइन मॅन. तुमचे वाभाडे काढतो किंवा तुमच्या खपल्या उघडतो, त्याला अजून खपल्या येतात ना, लेट हिम, आणि यू एन्जॉय हिम एन्जॉईंग इट. तर हा एक सायकोलॉजिकल वे ने आपण डील करू शकतो. दिस आर द वेज यू कॅन डील. म्हणजे माझे जे व्हिडिओज मी टाकलेत त्याच्यावर एक पण मी व्हिडिओ टाकलाय, तुमचे विचार कसे करायला पाहिजे, सायकोलॉजिकल स्ट्रेस तुम्ही कसा कमी करायला पाहिजे, किंवा त्यात मेडिटेशन आहे. मेडिटेशन म्हणजे मंत्र कसा म्हणायचा, शास्त्रशुद्ध प्रकार, की हाऊ यू कॅन रिड्यूस युअर थॉट प्रोसेस, अशा गोष्टी. तर आता आपण पहिले सायंटिफिक गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे. आपण कुठल्या लोकांची काय रिॲक्ट करतो ते जाणून घेणं महत्वाचं आहे, म्हणजे आपला स्ट्रेस कमी होतो. सायंटिफिक गोष्टी कळल्या, इन्फर्टिलिटीचं कारण कळलं, तुम्हाला मार्गक्रम झाला, पेशन्स ठेवण्याची गरज आहे की 4-6 महिने लागतात, वर्ष लागतं. सायकोलॉजिकली लोक जे असे खडे मारत असतात, सुया टोचत असतात, चिमटे काढत असतात, त्यांना कसं डील करायचं ते आपण पाहिलं. सो आय थिंक ह्या महत्वाच्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, म्हणजे इट इज नॉट जस्ट रिगार्डिंग इन्फर्टिलिटी बट एव्हरीथिंग, एव्हरी प्रॉब्लेम अराउंड अस आणि रिॲक्शन विथ द पीपल अराउंड अस, तर मला वाटतं जगणं खूप थोडंसं सोपं होतं, दुःख कमी होतं. बरोबर. तर तुम्ही काय? हा, मी असं म्हणत होतो की हा जो स्ट्रेस आहे की ओके, की मला नाही होते बेबी, मला नाही होते, मला नाही होतंय, हे सातत्याने हे कपल म्हणत असतं, दोघं जण. आणि जसं एका बाजूला मेडिकल ट्रीटमेंट आहे, ओके, ती गरजेचीच आहे. जसं ते PCOD पासून खूप सारे प्रॉब्लेम्स महिलांमध्ये पण असतात, पुरुषांमध्ये जे जे काही असतील, की शुक्रजंतूची संख्या कमी असण्यापासून तर त्याची मोटिलिटी, त्याचा प्रवाहीपणा कमी असणे, हे पुरुषांमध्ये 2-3 टेस्ट तशा बेसिकली आहेत. पण महिलांमध्ये बरंच सारं आहे, गर्भाशयाची स्थिती असेल, हे सगळं. जसं हे तुमच्या मेडिकल प्रॉब्लेम्स आहे, आणि एक जो सायकोलॉजिकल जो स्ट्रेसचा इश्यू, आणि माझं त्यावर मत असं आहे की हे आहेच. मी डॉक्टर नाही, तुम्ही डॉक्टर आहात, तर तो डॉक्टर्सचा पार्ट करतील, पण आपण ऍज अ पेशंट, इन्फर्टिलिटी पेशंट, त्या कपलने दोघं जणांनी एका पेजवर असणे ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि एक तर मग हजबंड येणार ते हे करायला, किंवा युजली गर्ल्स येणार
ती मुलगी येणार, तिच्याबरोबर सासू येणार किंवा आई येणार, नवरा म्हणतो तू जा, तूच ट्रीटमेंट कर. आज पण असं चाललंय सर, तुम्ही तर ते नेहमीच अनुभवत असाल. हे दोघं जण जोपर्यंत एका पेजवर नाही येणार तोपर्यंत यातनं मार्ग नाही. आणि आणि मला होणार आहे, ओके, मला होणार आहे ही क्लॅरिटी, हा विश्वास जोपर्यंत तुम्हाला दोघांना पुरेपूर नाही, काही झालं तर आम्हाला बेबी होणार आहे, हा विश्वास, त्यानंतर डॉक्टर, ओके, मग डॉक्टरांची ट्रीटमेंट पण तेव्हा लागू पडते. तर ह्या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन झालंय की डेफिनेटली बेबी होणारच. आणि मला असं वाटतं की बराच वेळ झालाय आपण तेव्हापासून या याच्यावर बोललो आहोत. सर, आता आपण कार्यक्रमाच्या आजच्या इथरी टॉक्सच्या शेवटाकडे जात आहोत. तर एक शेवटचा प्रश्न, खरं तर 2 प्रश्न मला विचारायचे की पहिला माझा प्रश्न जो आहे, हा मुलबाळ नसलेल्या जोडप्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? हा पहिला प्रश्न. आणि माझा दुसरा प्रश्न आहे की जे सगळे उद्योजक हा कार्यक्रम बघतायत, उद्योजक किंवा ज्यांना उद्योजक व्हायचंय अशी सगळी जी मंडळी हा कार्यक्रम बघते, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? असे शेवटचे 2 प्रश्न आहेत तुमच्यासाठी. ओके. आता पहिला प्रश्न जो आहे इन्फर्टिलिटी जोडप्यांना, तर इन्फर्टिलिटी टू डिलिव्हरी किंवा द टार्गेट, राईट, जो मगाशी बराच वेळ आपण स्ट्रेस बद्दल बोललो, तर स्ट्रेसचं एक मूलभूत कारण जर आपण पाहिलं तर वन कॅन डिफाईन की स्ट्रेस इज द डिफरन्स बिटवीन रियालिटी आणि एक्सपेक्टेशन, की वास्तविकता आणि अपेक्षा ह्याची गॅप आहे किंवा ह्याच्यातली जी दरी आहे किंवा डिफरन्स आहे त्याला आपण स्ट्रेस म्हणू. कारण अपेक्षेप्रमाणे गोष्टी झाल्या तर तुम्ही हॅपी असतात, करेक्ट, नसल्या की जातात. म्हणून वास्तविकता काय आहे ते जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्याकरता तुमच्या स्वतःच्या केसबद्दल आणि इन्फर्टिलिटी विषयाबद्दल शक्य तेवढी माहिती घ्या. माहिती ती जोपर्यंत तुम्हाला तुमची स्वतःची केस कळत नाहीये तोपर्यंत तुम्ही डॉक्टरांना प्रश्न विचारत राहा, माहिती मिळवत राहा. कारण तुम्हाला तुमची वास्तवता कळली की त्याच्यातून तुम्हाला तुमचं लक्ष गाठण्याची शक्यता आहे की नाही आहे, किती आहे, कधी होईल, किती वेळ लागेल, किती प्रकारचे ट्रीटमेंट करायला लागतील, ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतात. तर मला वाटतं इन्फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरा भाग जसं मी म्हटलं की फर्टिलिटी हे महिनोन्महिने चालणारी गोष्ट आहे. कारण एका महिन्यामध्ये एकदाच पाळी येते. पाळीच्या साधारण 14व्या-15व्या दिवशी एकदम फर्टिलिटी टाइम. त्यामुळे आपल्याला वर्षाला 12 चान्स असतात. त्यामुळे 12 चान्स पर इयर जर धरलं तर ते रोज होणारी गोष्ट नाहीये. म्हणजे जसं दात दुखला, आज दात दुखला, डेंटिस्ट कडे गेलो, दात काढून टाकला, 2-4 दिवसात बरं होऊन जातं. तसं ह्याला नाही, ह्याला वेळ लागतो. महिन्याच्या गणतीत मोजमाप चालतं, पण आपलं ब्रेन तेवढं स्लो चालत नाही. आपलं थिंकिंग फास्टच असतं. आपलं थिंकिंग एक वाट बघायची तयारी असावी. हा, म्हणून लंबा चलणे का काय पुढच्या दिवाळीपर्यंत बारसं करायचं. राईट राईट. उद्या नाही, पुढच्या दिवाळी. सो आय थिंक इन्फॉर्मेशन, अंडरस्टँडिंग ऑफ युअर ओन केस. इफ नॉट, यू कीप आस्किंग क्वेश्चन्स टू द डॉक्टर्स की कारण काय सांगा, हे काय प्रॉबिलिटी किती, 10%, 20%, 50%, जे काही चान्स असेल, किती वेळ लागेल. सो दिस इन्फॉर्मेशन विल हेल्प यू प्रिपेअर टू हॅव अ टाइमलाईन. आणि ती टाइमलाईन झाली की तुम्हाला पेशन्स मिळेल. तुमच्या एक्सपेक्टेशन्स या तुमच्या रियालिटीच्या जवळ मॅच होईल. की माझे एक्सपेक्टेशन काय आहे, मला प्रेग्नेंट व्हायचंय. कधी व्हायचंय, आज व्हायचंय का, नाही मला पुढच्या दिवाळीपर्यंत व्हायचंय. मग दिवाळी 2020 का 2021, ठीक आहे 2021. मग माझे एक्सपेक्टेशन्स आणि रियालिटी हे एकत्र यायला लागतात. सो आय हॅव अ हायर चान्स, मग माझा स्ट्रेस कमी होतो. सो आय थिंक ह्या दृष्टीने इन्फॉर्मेशन, केस टू केस बेसिस माहिती, ह्याच्याप्रमाणे तुम्ही तुमची एक्सपेक्टेशन्स ह्या रियालिटीला धरून फाईन ट्यून केल्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो आणि हा जर्नी सुसह्य होतो. ओके, थँक्यू सर.
मला वाटतं की सगळ्यात महत्वाचा सल्ला इन्फर्टिलिटी लोकांना राहील. उद्योजकांच्या दृष्टीने झालं तर आय थिंक खूप आपले दर्शक आहेत, खूप तत्व आहेत, ज्याला आपण क्रेडेन्शियल्स म्हणतो किंवा ज्याला आपण डिस्टिंक्शन्स म्हणतो, आणि ते सगळे दिसू शकतात जर तुम्ही टेबलाच्या त्या बाजूला गेलात. तुम्ही जर त्या टेबलाच्या त्या बाजूला, तुम्हाला इकॉनॉमी दिसेल, तुम्हाला इनोव्हेशन दिसेल, तुम्हाला कम्पॅशन दिसेल, तुम्हाला प्रोसेसेस दिसतील, है ना. म्हणजे मला माझे मास्टर आठवत आहेत की आमच्या थिएटरमध्ये ऑपरेशन टेबल आलं नवीन, आणि पहिले मास्टर झोपला त्याच्यावर. तो म्हणे की ऑपरेशन होतं हे भूल दिल्यानंतर, पण भूल द्यायच्या आधी पेशंटला काय वाटतं, म्हणून मी तिथे झोपणार पहिला. आणि त्यांनी सांगितलं की एक्झॅक्टली डोळ्यावर दिवा आहे, जो डोळ्यात येतो तो काढा तिथून, त्याची गरज नाहीये, पण पेशंट झोपल्या डोळ्यात झोपल्यावर समोर मोठा तोंडावर बल्ब नको. इट इज कम्पॅशन, अंडरस्टँडिंग. कारण जो काही आपण व्यवसाय किंवा उद्योग किंवा धंदा किंवा करतो, हा तुमच्या अनुभवावर त्याचा सक्सेस फेल्युअर नसतो. मला ऑफिसला गेल्यावर एसी मध्ये बसून 4 वेळा कॉफी पिऊन 2 वेळा जेवण करून मजा येते म्हणून तो तुमचा बिझनेस चालणार नाही. तुमचा बिझनेस तेव्हाच चालेल जेव्हा तुमच्या दुकानात, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या फॅक्टरीमध्ये किंवा तुमचा माल वापरणारा माणूस आनंदी राहील, कस्टमर आनंदी राहील. मग तो येतो, तुम्हीच एक कस्टमर म्हणून जाऊन बघा. तुम्ही तुमच्या वेटिंग रूम मधल्या टॉयलेटमध्ये किती वेळा गेलात? साहेबांचं टॉयलेट वेगळं आहे, ही चुकीची गोष्ट आहे. साहेब वेटिंग रूम मधल्याच टॉयलेटमध्ये जायला पाहिजे. प्राईम स्पॉट फॉर पार्किंग इन द हॉस्पिटल और इन द ऑफिस शुड नॉट बी फॉर द मॅनेजिंग डायरेक्टर, इट शुड बी फॉर द कस्टमर. म्हणजे हे मला असं वाटतं की वी कॅन डू. मग असं वाटेल ना की यार मालकाने गाडी इथे लावली, मला बाहेर लावायला लावलं, त्यात तो सिक्युरिटी गार्डवाला 4 वेळा शिट्ट्या मारल्या. सो आय वॉन्ट गुड एक्सपिरियन्स, बट इफ आय हॅव पार्किंग नेक्स्ट टू द एंट्रन्स I will have a good experience. Correct. So I think मला असं वाटतं की, आणि मग काय तुम्ही त्या दृष्टीने गेला, उद्या पेशंट येऊन म्हणाल डॉक्टर साहेब काही करा, माझी एवढी ट्रीटमेंट झाली, मला पाहिजे सक्सेस, आणि तुम्हाला उत्तर सापडलं नाही की तुम्ही रात्री घरी येऊन पुस्तकं वाचाल की याच्यावर काही नवीन औषधं करू का, काही नवीन प्रयोग करू का, कॉस्ट कशी कमी करता येईल, काही इनोव्हेशन येईल का. आपलं करोना आलं, बरेच फॅब्रिकेटर लोकांनी, ह्या लोकांनी धडाधड फूट मशीन्स केले, सॅनिटायझर डिस्पेन्सर्स केले, कोणी ऑटोमेटेड केले, काही जणांनी मास्क बनवायला लागले. सो दिस इज नीड, आणि ह्याच्याकरता तुम्हाला इनोव्हेशन होईल. मला असं वाटतं की जर आपण एक कस्टमर म्हणून आपल्याच व्यवसायाकडे पाहिलं ना, तर त्याच्यातल्या चांगल्या वाईट कमतरता सगळ्या गोष्टी दिसतात, आणि मग सगळे क्रेडिशन्स तिथे येतात, आणि मग तो व्यवसाय, इफ यू आर हॅपी युअर कस्टमर विल बी हॅपी, but you should be customer first. Yeah, thank you sir. Thank you. आजचा E3 टॉक्स रणजित सरांनी अप्रतिम, अगदी सहज सोप्या भाषेत, अगदी सहजतेने सर आपण जे बोललात, आणि ते कम्पॅशन तुमच्या बोलण्यातनं पण क्षणाक्षणाला जाणवत होतं. म्हणजे आजच्या E3 टॉक्सचा जर सेंट्रल थ्रेड म्हटला तर दॅट इज कम्पॅशन. आणि हा एक सूत्र जीवनात सातत्याने जगून एक व्यक्ती कुठे पोचू शकते, हे आपण त्यांचा सगळा जर्नी जर डोळ्यासमोर आणला तर लक्षात येईल. आणि थँक्यू व्हेरी मच सर. तुमच्याबद्दल आम्हाला खूप ग्रॅटिट्यूड आहे, मला स्वतःला, माझ्या बायकोला, माझ्या संपूर्ण कुटुंबाला, नातेवाईकांना, सगळ्यांना. Okay, so thank you for helping us to create such a wonderful baby. So I am really thankful to you, all your family members, आणि सगळ्या तुमच्या पॅरेंट्सला, तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो. हे सगळ्या या E3 परिवाराकडनं, तुम्ही या E3 परिवाराचा हिस्सा आहात, आणि सगळ्या E3 परिवाराकडनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या पुढील जर्नीसाठी, तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, आणि खूप खूप साऱ्या यशासाठी. तुमच्या हातून अशी सहृदयतेने
समाजाची सेवा अशीच घडत राहो. अनेक घरांमध्ये तुमच्यामुळे तो दिवा असाच पेटत राहो आणि अखंडपणे दररोज कधीच तुमच्या हॉस्पिटलमध्ये मिठाई विकत आणायची या इथ्री फॅक्टरी कडनं, या इथ्री टॉकच्या टीम कडनं तुम्हाला देतो. आणि मित्रांनो, थँक्स टू इच वन ऑफ यू की तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत हा इथ्री टॉक पाहिला आणि तुम्ही ज्या हिरिरीने आणि उत्साहाने हे सगळे इथ्री टॉक्स फॉरवर्ड करत आहात, मित्रांना हे सगळं बघायला प्रवृत्त करत आहात. तुम्ही हे सगळं सतत असंच चालू ठेवा. तुमचा फक्त हा व्हिडिओ शेअर केल्याने, इतरांना त्याची माहिती दिल्याने तुम्ही किती जीवनात बदल घडवता त्याची तुम्हालाही कल्पना नाही. हेच तुमचं कंपॅशन आहे आणि हेच तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तुम्ही समाजाची अशा प्रकारे सतत मदत करत राहा आणि पुढच्या इथ्री टॉक्सला पण अतिशय वंडरफुल पर्सनॅलिटी सह आपण पुन्हा भेटणार आहोत. या कार्यक्रमाचा होस्ट मी अविनाश सिसोदे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा त्रिवार आभार मानतो आणि रजा घेतो. जय हिंद.